आपली पंचांची भूमिका निस्वार्थीपणे निभावली. तर आजचा पहिला सन्मान जितू सांगले यांचा होण्यात येईल. दिनेश घरत यांच्या हस्ते. आता यापुढील सन्मान विष्णू घरत ओमकार यांच्या हस्ते होईल. विष्णू घरत. आता यापुढील सत्कार होईल ते पांडुरंग घरत
मिलिंद यांच्या हस्ते नक्कीच पांडुरंग घरत नक्कीच ग्राउंड निर्माण करण्यासाठी सहकार्य करणारे एक मात्र वरिष्ठ यापुढील नरेश भोईरचा नरेश तरेचा सन्मान करतील ते हर्षद भोईर. यापुढील सत्कार जिग्नेश मोने महेश होजे यांच्या हस्ते सत्कार होईल. जिग्नेश मोने यांचा तनपुरे साहेबांचा सत्कार करतील किशोर पाटील. परेश भोईरचा सत्कार करतील किशोर पाटील. सचिन पडील यांना विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे. सचिन पाटील मंचावर यायचं आहे आपण. सचिन पाटील यांना विनंती असेल की आपण मंचावर यायचं आहे. सचिन पाटील यांचा सत्कार होईल दिनेश घरत यांच्या हस्ते. दिनेश घरत यांच्या हस्ते होईल. या पुढील सत्कार विनोद जाधव यांचा होईल. शोएब पटेल यांच्या हस्ते करण्यात येईल विनोद जाधव यांचा सत्कार. या पुढील सत्कार केसरी मानकर. विजयांना विनंती असेल की आपल्याला सत्कार करायचा आहे.
एस अनिल पाटील, अरुण पाटील ज्यांनी प्रत्येक मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट दिलेत त्यांचा सत्कार करतील ते केसरी मानकर. विनंती असेल यायचं आहे, सत्कार स्वीकारायचा आहे. केतर भोईर यांचं पहिलं पारितोषिक देण्यात आले. परेश भोईर यांच्या हस्ते होईल. केतन भोईर यांचा सत्कार, पहिलं पारितोषिक देण्यात आलं आहे. ट्रॉफी, पहिलं चषक. यापुढील सत्कार महेश वजे ज्यांनी द्वितीय पारितोषिक ट्रॉफी आपल्यापर्यंत दिली आहे. विष्णू खरे त्यांना विनंती असेल की आपल्याला सत्कार करायचा आहे. यापुढील सत्कार दीपक पाटील, जिग्नेश मोहने यांच्याकडून देण्यात येईल. किशोर पाटील यांचा सत्कार होईल. ज्यांना बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समॅनची ट्रॉफी देण्यात आली आहे. जिग्नेश मोहने यांच्या हस्ते सन्मान होण्यात येईल. लगेच किशोर पाटील यायचं आहे. आता यापुढील सत्कार शोएब पटेल यांचा, ज्यांच्या हस्ते आपल्याला सन्मान चिन्ह लाभले गेले आहेत. तनपुरी साहेबांना विनंती असेल की आपल्या हस्ते सत्कार करायचा आहे. यापुढील सन्मान दिनेश घरत, ज्यांना प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ मॅचची ट्रॉफी देण्यात आली होती. विनोद जाधव यांच्या हस्ते सत्कार होण्यात येईल. आज अख्ख्या दिवसामध्ये मिलिंद पाटील यांनी पाण्याची सोय केल्यामुळे त्यांचा सुद्धा सत्कार होईल. धनंजय यांच्या हस्ते
गणेश भोईर डीजे, नक्कीच आपला डीजे मॅनचा सुद्धा सत्कार होईल या ठिकाणं. ओमकार गुडू, सचिन पाटील यांना विनंती असेल की आपले 2 शब्द मंचावर ऐकावायचे आहेत. नमस्कार मंडळी. खरं म्हणजे मला माहितीच नव्हतं का हा प्रोग्राम आहे. संध्याकाळी मला आमचा बाबू, म्हणजे आम्ही त्याला अरविंद पाटील त्यालाच ओळखतो, त्याने संध्याकाळी टायमाला मला फोन केला का असं असं उद्या प्रोग्राम आहे. त्याला सकाळी मी बोलतोय, कामामध्ये विसरून गेलो. परत यूट्यूबला मला आलं, माहिती पडलं आणि मी बघून लवकरात लवकर यायचा प्रयत्न केला आणि आत्ता आलो. आयोजन चांगलं होतं. मी यूट्यूबला बघत होतो, कामामुळे येऊ शकत नाही, पण तुमचं आयोजन चांगलं होतं त्यामुळे लवकरात लवकर यायचा प्रयत्न केला मी. तुमचं आयोजन चांगलं झालं आणि असंच प्रत्येक गोष्टी ठेवा. कधी काही लागलं तर आपण आहेतच, असं विषयच नाही. आज छोटीशी मोठी आम्ही काहीतरी मदत करू शकतो नाही असं सांगून दाखवायचं नाही. त्याला पहिलं सांगितलं का नाव घ्यायचं नाही, त्याने पहिलं सांगितलं का तुझं काय बॅनर लावणार नाही, पण मला असं सांगून दाखवायचं नाही. पण मागून काय असेल ते आपण करून देऊ त्याला, बस. बाकी काय नाही. नाव मोठं करण्यासाठी बॅनर लावणं महत्त्वाचं नसते. बाकी लहान छोटी गोष्टी असेल तर आपण मदत करू. आयोजन चांगलं करा, असंच ठेवत जा प्रोग्राम प्रत्येक वेळी. बस एवढंच सांगून माझं म्हणणं पुरं करतो. बस. सचिन पाटील साहेब, तुम्ही सर्व जवळ इकडे प्रोग्रामला लवकरात लवकर आपलं कामाचं हे वेळ काढून इकडे हजेरी लावली, त्याबद्दल तुमचे हार्दिक स्वागत. यापुढील सत्कार होईल ओमकार गुडी यांचा. केतन भोईर यांच्या हस्ते होईल ते सत्कार ओमकार गुडी यांचा. यापुढील सत्कार होईल ते हर्षद भोईर यांचा. महेश ओझे यांच्या हस्ते हर्षद भोईर यांचा होईल तो सत्कार.
यापुढील सत्कार जयेश पाटील यांचा विजय पागदर यांच्या हस्ते होईल. आता याच्यानंतरचा सत्कार विजय पागदर यांचा प्रणय भोईर यांच्या हस्ते होईल. दिनेश म्हात्रे यांना विनंती असेल, दिनेश म्हात्रे यांनी यायचं आहे, आपला सत्कार होईल. प्रत्येक वेळी आपल्या मंडपासाठी सहकार्य करणारे दिनेश म्हात्रे, तुमचा सध्या सत्कार होईल किशोर पाटील यांच्या हस्ते. DBN नेटवर्क यूट्यूब चॅनलच्या मार्फत आपण आज पूर्ण दिवस लाईव्ह स्ट्रीमिंग पाहिली. त्यांचा सुद्धा सत्कार होईल या मंचावर. केतन यांच्या हस्ते DBN नेटवर्कचा सुद्धा सत्कार करण्यात येईल. हॅलो, या संपूर्ण दिवसामध्ये आम्ही मॅचचा आपण जो गोड आस्वाद आणि जे सगळे स्कोर हे करत होतो, आपले समालोचक सहयोग यांचा सत्कार करतील दिनेश घरत. उर्फ आमचे बाळ्या. आता यापुढील होणारा सत्कार अमोल पाटील यांचा महेश वजे यांच्या हस्ते होण्यात येईल. नक्कीच बाजीराव यांना विनंती असेल की आपला सुद्धा सत्कार करण्यात येईल. मिलिंद पाटील यांच्या हस्ते होईल सत्कार. विनंती असेल मंचावर यायचं आहे. आता यापुढे होणारा सत्कार रितेश पाटील यांचा सुद्धा सत्कार होण्यात येईल अमोल टिकोना यांच्या हस्ते. विनंती असेल मंचावर यायचे.
आता यापुढील सत्कार दीपक पाटील यांचा होईल महेश वजे यांच्या हस्ते. ज्यांच्या हस्ते आपल्याला तृतीय चषक लाभलेला गेला आहे त्याच्या कारण केतन यांच्या हस्ते होईल त्यांचा सन्मान. फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच बक्षीस पेंडिंग होतं. संतोष ठरलाय तर फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने वैयक्तिक 20 धावांची खेळी केली, एक महत्त्वपूर्ण खेळी जेणेकरून आपल्या संघाचा एका 45 धावांचं मोठं आव्हान भलं मोठं आव्हान सेट केलं स्कोअर बोर्डवर आणि एक कम्फर्टेबल विजय मिळवून दिला आपल्या संघासाठी. तो ठरलाय फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. केतन यांच्या हस्ते देण्यात येईल मॅन ऑफ द मॅचची जर्सी आणि ट्रॉफी. नक्कीच या सामन्याचा उत्कृष्ट फलंदाज ठरलेला खेळाडू कोण असेल? नक्कीच या सामन्याचा बेस्ट बॅट्समन ज्यानं या सामन्यामध्ये तब्बल 52 धाव्यांची खेळी केली आहे रवींद्र घरत ठरला या सामन्याचा उत्कृष्ट फलंदाज. रवींद्र घरत यापुढील पारितोषिक या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज बोलीश्वरी संघाचा राहुल ठरलाय या स्पर्धेतील हायेस्ट विकेट टेकर ज्यांनी या स्पर्धेमध्ये 5 विकेट घेतले. तो ठरला हायेस्ट विकेट टेकर ऑफ द टुर्नामेंट. शोएब पटेल यांना विनंती असेल की आपल्या स्टेप पारितोषिक द्यायचं आहे. या पुढील पारितोषिक तृतीय पारितोषिक ज्या संघाला लाभला गेलाय अर्नाला हे संघ विनंती असेल की आपल्याला तृतीय पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. तृतीय पारितोषिक चषक रोख रक्कम आणि कोंबडे देण्यात येईल. सचिनजी पाटील यांना विनंती असेल की आपल्या हस्ते ट्रॉफी द्यायची आहे.
या पुढील पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, चषक, रोख रक्कम आणि कोंबडे नक्कीच या पुढील पारितोषिक, तृतीय पारितोषिक जिग्नेश मोहनी यांना विनंती असेल की आपण या आणि आपल्या हस्ते पारितोषिक द्या. महेश पाटील तुम्ही पण या. रिक्षा चालक मालक संघटना अर्नाळा चषक 2025 चा या सामन्याचा या टुर्नामेंटचा सामनावीर ठरलेला, मॅन ऑफ द सिरीज ठरलेला खेळाडू, नक्कीच गजानन विनंती असेल तो ठरला या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज. परेश भोईर यांना विनंती असेल की आपल्या हस्ते ट्रॉफी देणे सन्मानित करायचं आहे. आजचं शेवटचं पारितोषिक, प्रथम पारितोषिक रिक्षा चालक मालक संघटना अर्नाळा चषक 2025 आयोजित प्रथम पारितोषिक अरविंदजी पाटील यांच्या हस्ते लाभलं गेलं आहे. विनंती असेल ते पोलीसवाले संघाला आपण यायचं आहे मंचावर आणि आपलं पारितोषिक घ्यायचं आहे.
चला प्रोग्राम संपला आहे. रिक्षा चालक मालक संघटना अर्नाळा 2025चा सामना बोलेश्वरी संघाने आपलं फायनल जिंकता गेली चांगल्या रीतीने. आजचा दिवस पार पडताना पाहायला मिळाला आपल्याला आणि चांगली कामगिरी सुद्धा राहिली. सर्व मान्यवरांची, प्रेक्षकांची आणि आयोजकांची चांगली सोय राहिली.